तर तुम्हाला कधी अटक झाली तर हे 5 अधिकार तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. पहिला, अटक झाल्यानंतर 24 तासाच्या आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केलं गेलं पाहिजे. कोणतीही तपास यंत्रणा तुम्हाला मॅजिस्ट्रेट पुढे हजर केल्याशिवाय त्यांच्या कस्टडीमध्ये 24 तासापेक्षा जास्त वेळ ठेवू शकत नाही. दुसरा अधिकार, अटक केल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला अटकेचे कारण हे लेखी स्वरूपात दिले गेले पाहिजेत. अटकेची कारण लेखी स्वरूपात मिळणं हा तुमचा मूलभूत अधिकार आहे. तिसरा, तुमच्या अटकेबाबत तुमच्या नातेवाईकांना किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तीला माहिती दिली गेली पाहिजे. तुम्हाला कोणत्या गुन्ह्यामध्ये कोणी अटक केली आहे आणि अटक केल्यानंतर कुठं ठेवलं आहे याची माहिती लेखी स्वरूपात तुमच्या नातेवाईकांना किंवा कोणत्याही जवळच्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. चौथा, अटक केल्यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. अटक झाल्यानंतर आरोपी कस्टडीसाठी मेडिकली फिट आहे याची खात्री करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. जर व्यक्ती मेडिकली फिट नसेल तर त्याला ताबडतोब वैद्यकीय सहाय्यता दिली गेली पाहिजे. पाचवा अधिकार, अटक झाल्यानंतर वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि कोर्टामध्ये प्रभावीपणे बाजू मांडण्याचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला आहे. या 5 पैकी एक जरी अधिकाराचं उल्लंघन झालं असेल तर तुमची अटक ही बेकायदेशीर ठरवली जाते आणि तुमची ताबडतोब जामिनावरती सुटका होऊ शकते. अशाच माहितीसाठी मला फॉलो करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सेव्ह करा.